नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला युनिट 2 मधील पहिला धडा आपण पाहणार आहोत. कक्कू. धड्याचं नाव काय आहे? कक्कू. धड्याचं नाव काय आहे? कक्कू. तर त्याच्यामध्ये पहिली लाईन या ठिकाणी देण्यात आलेली आहे. लिसन, रिपीट अँड सिंग. लिसन, रिपीट अँड सिंग. याचा अर्थ पण इथं दिला आहे बघा. ऐका, म्हणा, हे गाणे म्हणा या ठिकाणी दिलं. आणि हे एक जे आहे ही क्षमता आहे. या धड्यावर आपण कुठली गोष्ट आपण शिकली पाहिजे हे ते सांगतंय. तर बघा, हे जे चित्र दिसतंय तुमच्यासमोर, एक चित्र दिसतंय बघा. हे चित्र कशाचं आहे हे सांगा बरं. हे चित्र कशाचं आहे? हे कशाचं चित्र आहे? इथे एक पक्षी बसलाय बघा. हा पक्षी कोण असेल बरं? तो त्याला इंग्रजीत काय म्हणतो आपण? आता मी इथं खून केली. हे काय आहे सांगा? हे काय आहे? फांदीला आपण काय म्हणतो रे? फांदीला काय म्हणतो? याला इंग्रजीत काय म्हणतो? कोकिळ पक्षी इंग्रजीमध्ये कक्कू. आणि हे जे आहे याला इंग्रजीत काय म्हणतात? ट्री म्हणतात. पानं म्हणत नाहीत. लीव्ज. यस, ह्याला काय म्हणतो आपण? लीव्ज असं म्हणतो. ह्या चित्राची ओळख झाली. चित्रावर आपल्याला 5 वाक्य लिहिता यायला पाहिजेत बरं का. 5 वाक्य आपल्याला चित्रावरती लिहिता यायला पाहिजेत. तर आपण कवितेचं वाचन करू. माझ्या मागे तुम्ही कवितेचं वाचन करा. पहिली ओळ आपण वाचू. कक्कू 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 व्हॉट डू यू डू? व्हॉट डू यू डू? In April, I open my bill. I open my bill. In May, I sing all day. I sing all day. In June, I change my tune. I change my tune. In July, away I fly. Away I fly. In August, go I must. Go I must. या ठिकाणी कवितेचं आपण वाचन केलंय. आता याच्यानंतर आपण काय करू? कवितेचा अर्थ पाहू. काय पाहायचंय बघा. आता याचा आपण अर्थ पाहूया. कक्कू कक्कू व्हॉट डू यू डू? इथं कवितेमध्ये पहिला प्रश्न विचारला आहे. कक्कू कक्कू व्हॉट डू यू डू? कोकिळा, तू काय करत आहेस? व्हॉट डू यू डू म्हणजे काय? तू काय करत आहेस? मग ती काय सांगते बघा. तिने या प्रश्नाचे उत्तर दिलेत. इन एप्रिल महिन्यात मी काय करते? आय ओपन माय बिल. मला ओपन माय बिल म्हणजे मी चोच उघडते. तर इथं असा अर्थ घेऊन चालणार नाही. चोच उघडते मग काय तिची चोच वर्षभर बंद असते का? नसते. तर या ओळीचा अर्थ आहे आय ओपन माय बिलचा अर्थ आहे मला कंठ फुटतो किंवा मला कंठ फुटायला सुरुवात होते. इन मे आय सिंग ऑल डे. मग मला कंठ फुटला एप्रिलमध्ये. तर मे महिन्यात मी काय करते? मे महिन्यामध्ये आय सिंग ऑल डे. मला कंठ फुटलेला असतो. मी सारखं गात राहते. मग इन जून महिन्यात काय होतंय? आय चेंज माय ट्यून. माझा आवाज बदलायला लागतो. इन जुलै अवे आय फ्लाय. जुलै महिन्यात काय होते? मी झाडापासून दूर जाते. ती झाडावर बसली की नाही, आपण चित्रात पाहिले. मी झाडापासून दूर जाते. इन ऑगस्ट गो आय मस्ट. मी जर जुलैमध्ये जर झाडापासून दूर गेले नाही, माझ्या ठिकाणापासून दूर गेले नाही, तर ऑगस्ट महिन्यामध्ये मात्र मी नक्कीच
झाडापासून दूर जाते असं तिने सांगितलंय. असं ती उत्तर देते, परंतु ती झाडावरच कुठे ना कुठे राहत असणार का नाही? झाडाला सोडून पक्षी राहू शकतो का? झाडाला सोडून पक्षी राहू शकतो का? नाही. परंतु विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तिनं या ठिकाणी दिलेलं आहे. आता आपण खालचा पोर्शन पाहणार आहोत. इथं काय आलं आहे, एक बॉक्स केला आहे बघा आपण तयार. इथे प्रश्न विचारला आहे. सेकंड क्वेश्चन इज हिअर, फाइंड द रॅमिंग वर्ड इन द पोयम. रॅमिंग वर्डचा अर्थ काय रे? रॅमिंग वर्डचा अर्थ काय? हां बघा, आता इथं मराठीमध्ये त्याचा अर्थ दिला आहे. कवितेत आलेले यमक जुळणारे शब्द सांगा. कोण सांगतं रे कवितेत आलेला यमक जुळणारा शब्द? हां सांग. मे डे. करेक्ट. मे आणि डे इथं शब्द आलाय बघा. हा आलाय मे आणि हा आलाय डे. आणखीन एक शब्द आलाय, सांग माने सांग. मस्ट. ऑगस्ट हा एक शब्द या ठिकाणी आपण घेऊ शकतो. अजून एखादा शब्द आलाय का? सांग रे. जून ट्यून. या ठिकाणी एक फाईन शब्द आलाय बघा, जून ट्यून. कुठला शब्द आलाय? जून ट्यून. हा, आता हा शब्द आपण म्हणतो बरं का, जुलै अँड फ्लाय. हा शब्द तेवढासा खास रॅमिंग वर्ड होत नाही. हा, बिल, एप्रिल. आता जर आपण रॅमिंग वर्डचे जर नियम पाहिले की शेवटचे 3 अक्षर 4 अक्षर सारखे असतील तर तो रॅमिंग वर्ड होतो. परंतु खरे रॅमिंग वर्ड जर आपल्याला म्हणायचे असतील, कॅट बॅट, कॅट बॅट, सन फन, हे शब्द जसे वाटतात तसे हे वाटत नाहीत. तर यातले फाईन 2 शब्द आपण घेऊ शकतो, मे डे, जून आणि ट्यून. ह्या 2 रॅमिंग पेयर्स या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्यानंतरच आपण पाहूया तिसरा प्रश्न आहे, लिसन टू द नेम ऑफ मंथ, टिक द वन दॅट आर देअर इन धिस पोयम. या कवितेत आलेले जे महिन्यांची नावं आहेत त्यांना खून करा. महिन्यांची नावं. पहिल्या ओळीत कुठला महिना आला आहे? पहिल्या ओळीत कुठला महिना आला आहे? बघा, नंतर 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 या महिन्यांची नावं या ठिकाणी आलेली आहेत बघा. ओके, तर त्याला आपण टिक मार्क करणार आहोत. आता चौथा शेवटचा प्रश्न महत्त्वाचा आहे, तर तो प्रश्न आपण पाहूया. कॉपी द नेम ऑफ मंथ, राईट दीज नेम इन मराठी अलॉंग साईड. बघा, महिन्यांची नावे पाहून लिहा, हीच नावे बाजूला मराठीतून लिहा. बघा, आता याचं स्पेलिंग आणि ही नावं मराठीत लिहायची बघा. आता मी टिक मार्क करतो, तुम्ही महिन्यांची नावं वाचा. थोडीशी गंमत करू आपण, थोडासा बदल करून. मी जिथं टिक मार्क करेल त्याच महिन्याचं नाव वाचायचे. वाचा. ओके, अशा प्रकारे. आणि याच्यावरचा अभ्यास काय असणार आहे की तुम्ही हा धडा जशाचा तसा पहिल्यांदा लिहून आणायचा. हा एक अभ्यास आहे. आणि महिन्यांची नावं लिहायची. कशाची नावं लिहायची आहेत? महिन्यांची नावे लिहायची आहेत. हां, ओके.